की अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ उच्च कोटीतला ग्रंथ आहे. म्हणजे PhDचा ग्रंथ आहे. हा PhDचा म्हणजे हरिपाठ, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी आणि मग अमृतानुभव असा जर क्रम बघितला तर आपण आता सर्व विद्यार्थी PhDच्या वर्गामध्ये आहेत असं आता मला सांगताना बरं वाटते. आणि आता PhDच्या मुलांना शिकवायचं म्हणजे जरा कठीण आहे, कारण सगळेजण PhDचे प्राध्यापक आहेत आणि माझ्यासारखा पामर तुम्हाला काही सांगू शकणार नाही. पण बालक बोबडा बोली आणि वाकडा विचुका पाऊली ते चोज करुनी माऊली रिजे जेवी. बालक जरी वाकडा बोलला, जरी काही इकडं तिकडं झालं तरी माऊलीला काय प्रसन्न होते. तसं तुम्ही सगळेजण प्रसन्न व्हाल अशी आशा करतो. आणि या अमृतानुभव ग्रंथाचं जे काही आशीर्वाद आहे तो आपल्या सगळ्यांना, माझ्यासहित सगळ्यांना प्राप्त व्हावा. आणि ते काय प्राप्त होणार आहे तर आपलं जे अमृत स्वरूप आहे त्याचाच अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. मग फक्त आपलंच स्वरूप अमृत आहे का तर नाही, सर्वांचं स्वरूप अमृत आहे. मग त्या अमृत स्वरूपामध्ये मृतत्वाचा एक जो काही भास व्हायला लागलेला आहे, तो भास ज्या वेळेला चिंतनानं निवृत्त होईल, मग काय मृत होतंय आणि काय अमृत आहे तर संत सांगतात तर आपलं नामरूप जे आहे ते फक्त मृत आहे. आणि त्या नामरूपाला जे अधिष्ठान आहे अस्तिभाती प्रिय ते अमृत आहे. तसं या देहामध्ये सुद्धा हे अस्तित्व जे आहे देहाचं ते असं जड आणि दुःखरूप आहे. आणि त्या अस्तित्वाला अधिष्ठान रूप असलेलं जे अस्तिभाती प्रिय तत्व आहे, जे सच्चिदानंद रूप अस्तित्व आहे ते अमृत स्वरूप आहे. भक्तीची व्याख्या करत असताना नारद महर्षी आपल्या भक्तिसूत्रामध्ये सा अस्मिन परमप्रेमरूपा अमृत स्वरूपाच अशी व्याख्या करतात. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की भक्ती वेगळी आहे आणि ज्ञान वेगळं आहे, तर संत ते तसं म्हणत नाही. भक्ती आणि ज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि म्हणून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती या शब्दाचा संत आपल्याला उपदेश करत असतात. भक्ती म्हणजे काय? विभक्त नाही तो भक्त, जो जीव स्वतःला आपल्या अधिष्ठान चैतन्यापासून विभक्त मानत नाही. आता आपल्याला जीवच अगोदर कळत नाही. आता आपण देह होऊन बसलो. काय होऊन बसलोय? या 5.5 फुटाच्या देहाला म्हणजे नामरूपाला आम्ही सत्य मानून आमचं जे ज्ञान आहे तो ज्ञान या देहाशी काय झालेला आहे? ऐक्य करायला लागलेला आहे. आणि म्हणून आमची जी काही आत्ता स्वतःची जी ओळख आहे ती विस्मृतीत गेलेली आहे. आणि ती विस्मृतीत जाऊन या असत जड देहाचा आम्ही काय केलेला आहे? धर्म आमचा आहे असा आरोप केलेला आहे. म्हणून हा अमृतानुभव ग्रंथ कुणासाठी आहे तर 4 वाद सांगितले आपल्याला संतांनी. एक अजातवाद सांगितला, दुसरा विवर्तवाद सांगितला, तिसरा आरंभवाद सांगितला आणि परिणामवाद सांगितला. मग ज्याला अजातवादामध्येच राहायचं आहे त्याला हा अमृतानुभव आहे. म्हणजे काय? आमचे महाराज सांगतात की जसा वांजेला पुत्र कधी होत नाही, सशाला शिंग कधी असत नाही, आकाशामध्ये फूल कधी लागत नाही, काय लागते, आणि बागुल बुवा कुठे दिसत नाही, तसं जगत नावाची वस्तू ज्याला काही माहिती नाही, अजात म्हणजे त्या परब्रह्माच्या ठिकाणी परब्रह्माशिवाय जी जगताची प्रतीती येते ती ज्याला कधी येतच नाही, ज्याला वांजेचा पुत्र कधी होतच नाही, तसं परब्रह्माच्या ठिकाणी जगत नावाचा विकार होतच नाही. मग आपल्याला जगत खरं वाटतंय, आहे असं वाटतंय का नाही असं वाटतंय? काय वाटतंय? हाय असं वाटतंय. हाय वाटते म्हणजे आम्हाला अजून ब्रह्म कळत नाही, जगत कळते. जसं मी नेहमी सांगतो की सोन्यावर अंगठी निर्माण होते, सोन्यातनं निर्माण होते, सोन्यात राहते, सोन्यातच असते. सोनं सोडून कधी अंगठी जात. आणि त्याच्याही वर संत सांगतात अंगठी ही नाहीच, मुळात सोनंच आहे.
मग आमची अंगठी कल्पनेनं तयार झालेली आहे, तसं हे जगत मुळात नाहीच. मग हे आम्हाला कळतंय का, पटतंय का? नाही. म्हणजे आमच्या दृष्टीनं जगत आहे आणि म्हणून परब्रह्म जे आहे ते आम्हाला अजातवादाच्या दृष्टीनं कळत नाही. संत काय म्हणतात, अरे दोरीच्या ठिकाणी साप झालेलाच नाही. नवे नवे आमचे महाराज सांगतात, कावणेकर महाराज, होणं शक्य नाही. आधी नाही, पहिलं शक्य नाही, पूर्वी शक्य नाही, मध्ये शक्य नाही, नंतर शक्य नाही. तिन्ही काळामध्ये दोरीवर साप होणं कधी शक्य नाही. तसं पूर्वीही ब्रह्म आहे, आताही ब्रह्म आहे आणि नंतरही ब्रह्मच आहे, असं ज्याच्या बुद्धीला झालेलं आहे ज्ञान, त्याला अजातवाद कळतो. ते आपलं काही काम सध्या. मग ज्ञानेश्वर तो अजातवाद सांगायला लागला. अरे काही झालंच नाही, त्याची वार्ता पुष्टी काय. जसं वांजेला पुत्र झालाय काय, मग त्याची कशाला वार्ता पुसायची. मग त्याचा मुलगा मोठा झाला, त्याची बायको ठरवली, मग त्याला पुत्र झाले. अरे संत म्हणतात, अरे ब्रह्मच आहे. आणि मग हे ज्याला समजत नाही त्याला मग हे जगताची सिद्धी करण्यासाठी काहीतरी त्याला सांगावं लागते. म्हणून त्या ठिकाणी दोन गोष्टी स्वीकारल्या, एक ईश्वर स्वीकारला, एक माया स्वीकारला. मग ते विवर्त सांगायला आहे एक आणि दुसरं दिसतंय दुसरंच. मग त्याला चार दृष्टांत दिली संतांनी. एक आहे पण काय लागले, दोरीवरचा साप आहे. एक आहे पण काय झालेलं आहे, दुसरं दिसायला लागलेलं आहे. तसं आम्ही आहोत एक, पण आम्ही अज्ञानानं काय झालेलं आहे, अज्ञानानं स्वतःला दुसरंच समजायला. त्याच्याही मध्ये संतांनी विवर्तामध्ये हा विषय खूप चिंतनाचा आहे. पण तुम्ही आता ताईंच्या संगतीमध्ये आहात तर तुम्ही ते चिंतन करा. त्याच्यामध्ये सोपाधिक विवर्त आहे, निरुपाधिक विवर्त आहे. निरुपाधिक विवर्तामध्ये चार गोष्टी सांगितल्या. दोरीवरचा साप सांगितला आहे, जसं शिंपलीवर काय चांदी दिसते ते सांगितलेलं आहे, किंवा एखाद्या खांबावर पुरुष दिसायला लागतो ते सांगितला. आणि किंवा स्वप्नामध्ये काहीच नसताना आपण आहोत पण दिसतंय स्वप्न, असं काहीच नसताना काहीतरी कल्पना निर्माण होत आहे. तसं आम्ही आहोत एक, पण आमच्या अज्ञानामुळं आमच्या अंतःकरणामध्ये आमच्याविषयी काहीतरी कल्पना निर्माण व्हायला. म्हणून संतांना पहिल्यांदा या अमृतानुभवाची जी भाषा आहे की नाही, ती अजातवादातली भाषा म्हणजे आमचे महाराज सांगतात ही अपवादाची भाषा आहे. कशाची भाषा आहे, अपवादाची. आणि आम्हाला जो आता माहिती आहे विषय, तो अध्यारोपाचा विषय माहिती आहे. अध्यारोपाचा म्हणजे काय, तर दोरी असताना आम्हाला सर्प आता भासायला लागलाय. आमच्या कावण्याची महाराज म्हणतात, नुसता भासत नाही, खरा वाटतोय. मग आता तो आता दृष्टांत सोडून द्या. मग आता तो दृष्टांत आपल्याला कसा लावून घ्यायचा, तर आम्ही आमच्या स्वरूपानं आहोत सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप. मग असं दिवसात किती वेळा वाटते हो, मी सद्रूप आहे, मी चिद्रूप आहे, मी आनंदरूप आहे, असं किती वेळा वाटते. वाटते कधी कधी वाटते, एखाद्या वेळा तर वाटते. सद्रूप म्हणजे काय हो, तर मी वर्तमानकाली आहे, भूतकाली आहे, भविष्यकाली. देह भूतकाली आहे का हो, आहे. वर्तमानकाली आहे का हो, भूतकाळी होता का देह, भूतकाळात आहे का देह, नाही. भूतकाळात देह आहे, पूर्वी होता, नंतर आहे, मग मध्ये असणार आहे का, भासतोय बघ. मग देह काय आहे, तर पंचमहाभूतांचं गाठोड आहे. मग हा पंचमहाभूतांचा देह मी आहे असं वाटते का, मी सच्चिद आनंद रूप आहे असं वाटते. असं का मला सांगायला म्हणता का काय आपलं नाही. मग चांगलं आहे. म्हणजे काय व्हायला लागलेलं आहे, हे अनात्म संस्कार जे आहेत, हे अनात्म संस्कार आमचे
काय व्हायला लागलेले आहेत, संतांच्या संगतीने कमी व्हायला लागल्या. हा पण आता जर मी म्हटलो की तुम्ही सच्चिदानंद रूप आहात, तुम्हालाही पटते, मलाही पटते, समजा मला शिवी दिली तर बरं करून बघा जाताना एकमेकांना तुम्ही नालायक आहे म्हणा, तुम्ही मूर्ख आहे असं म्हणा. हा म्हणजे जर अंतकरणात जर परिणाम झाला नाही, हा पण तसं आता समजा आपल्याला रस्त्यानं जाताना कुणीतरी धक्का मारला किंवा वाकड्या नजरेनं बघितलं तर असं वाटायला पाहिजे की माझ्याकडे बघितलं नाही, मी सच्चिदानंद रूप आहे, माझा देहाचा काही संबंध नाही असं वाटायला पाहिजे. मी काळा नाही, मी गोरा नाही, मी उंच नाही, मी ठेंगणा नाही असं जर वाटतंय नुसतं, अनुभव अजून नंतर आहे. कारण का माहितीये का, स्वप्नामध्ये आम्ही हाच देह घेऊन त्या ठिकाणी व्यवहार करायला लागलोय. त्यावेळेला असं वाटतंय का हो स्वप्नातला देह मी नाही म्हणून? का असं वाटत नाही? स्वप्नामध्ये तुम्हाला स्वप्नामधला जो तुमचा देह आहे आणि इतरांचे देह आहेत ते खोटे वाटतात का खरे? समजा तुम्हाला रात्री स्वप्न पडलं, स्वप्न पडल्यानंतर साप आला, चावला, मग काय होणार? उठणार का नाही उठणार? हा का देवरशाकडे जाणार का नाही? ज्योतिषाकडे जाणार का नाही? पंचांग बघणार का नाही? नाही. बर स्वप्नामध्ये साप चावला तर तुम्हाला मेल्याचं दुःख होणार का नाही? का? पण ते स्वप्नकाली होणार का उठल्यावर होणार? आणि स्वप्नकाली काय होणार? मग स्वप्नकाली जर होत असलं तर या समजायचं काय की आम्हाला ते स्वप्न आहे असं समजलेलं नाही. का समजलेलं नाही? कारण आम्हाला जागृतीत हे स्वप्न आहे समजणार झाले. स्वप्नातनं उठल्यानंतर आम्हाला समजतंय की साप खोटा आहे, पण हा साप बी आत्ता खोटा आहे असं आम्हाला समजत नाही. म्हणून आता हा साप खोटा आहे असा जर अभ्यास केला तर तुम्ही झोपल्यावर बी स्वप्नामधला हा देह माझा खोटा आहे असा सांगणारा तिथे एक हाय. पण तो आत्ता जर अभ्यास केला नाही तर त्यावेळेला सुद्धा तो अभ्यास होत नाही, त्यावेळी ते घाबरते. म्हणून संत काय म्हणतात की संतांनी आपल्याला काय केले, जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था ह्या बदलतात. त्याला काय म्हटले संतांनी? पार्वती. पार्वती बदलते, शंकर तोच आहे. प्रत्येक ठिकाणी कोण बदलते? पार्वती मरतीये. म्हणून तुम्ही काय म्हणता? हाच पती मिळू दे. म्हणजे जीव काय म्हणायला लागलाय की मला जन्मोजन्मी हाच पती मिळू दे. म्हणजे कोणता? हा पंचमहाभूतांचा गोळा नव्हे. जशी ती पार्वती म्हणते तसं हा जीवाला जरी किती जरी गर्भवास झाला, जन्माला आला, तरी माझा जो काही पती आहे, अधिष्ठान चैतन्य आहे, तिकडच माझं लक्ष असू दे. आमच्या महाराजांनी परवा सांगितले हो. काय सांगितलं? की ज्या वेळेला यज्ञ करायचा होता विश्वामित्रांना, त्यावेळेला ते दशरथ राजाकडे आले आणि दशरथ राजाकडे येऊन त्यांनी कुणाला घेऊन गेले? रामाला घेऊन गेले. मग रामाला का घेऊन गेले? तर विश्वामित्र म्हणजे जीव. विश्वामित्र म्हणजे कोण? जीव. आणि त्या जीवाला यज्ञ करायचा आहे. कोणता यज्ञ करायचा आहे? तर जीवाचं आणि शिवाचं मिलन करायचं. जीवानं स्वतःचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून ते जाणून घ्यायला जे काही राक्षस आहेत ते सगळे राक्षस काय करतात? त्रास देतात. तसं आमच्या अंतकरणामध्ये सुद्धा राक्षस आहेत, ते आम्हाला त्रास देतात. मग ते त्रास देण्यापासून वाचण्यासाठी आणि यज्ञ पूर्ण होण्यासाठी राम बरोबर पाहिजे. राम म्हणजे कूटस्थ चैतन्य. तसं त्या जीवाला अधिष्ठान चैतन्य तिकडं आहे बरोबर, तरच आता हा यज्ञ, आता जो काही अमृतानुभवाचा यज्ञ आहे ना, तो सिद्धीला जाणार आहे. पण कधी? त्या विश्वामित्रानं म्हणजे जीवानं कल्पना न करता त्या आपल्या
मूळ अधिष्ठान चैतन्याकडे लक्ष ठेवलं तर. पण हे जीव काय करतोय? देहाला धरतोय, इंद्रियांना धरतोय, विषयांना धरतोय, या दृश्य संसाराला धरतोय आणि कल्पना करत बसतो. आम्ही दिवसभर कल्पना करतो का कल्पना सोडून बसतो? काय करतो? जागृती काय आहे? कल्पना. जागृती काय आहे? जागृती संत कशाला म्हणतात? या पंचमहाभूतांच्या इंद्रियांच्या माध्यमातनं पंचविषयांचा आपल्याला जो काही अनुभव येतो, हा जीव स्वतःला विसरतो, देहाशी तादात्म्य करतो आणि जागृतीत येतो. स्वप्नात काय करतो? इथं विसरतो स्वतःला आणि तिथंही स्वतःला विसरलेला असतो. आणि तिथं हे दृश्य विश्व नसते, पण नुसत्या प्रकाशाच्या वस्तू निर्माण करतो मनाच्या माध्यमातून आणि तिथल्या विश्वाशी काय करतो? सत्य मानून व्यवहार. मग संत म्हणतात हे बी स्वप्न आहे का? हे कल्पनेनं निर्माण केलेलं आहे. आणि ते बी स्वप्न आहे, तेही कल्पनेनं निर्माण केलेलं आहे. आणि एक पुढची अवस्था आहे सुषुप्ती अवस्था. त्याच्यामध्ये काय जाते? हेही जाते, तेही जाते आणि स्वतःलाही तो जाणत नाही, अज्ञानात जाऊन पडतो. आणि उद्या सकाळी, आता माझं नाव तुम्हाला माहिती आहे, काय नाव सांगा बरं? हा, काय तरी माहिती आहे, पण आबा म्हणतात मला. काय म्हणतात? सच्चिदानंद म्हणत नाही? नाही म्हणत? हा, पण आता मी तुम्हाला विचारल्याबरोबर ते माती विसरली आणि मडक्याचं नाव सांगितलं. काय झालं? तसं आता मी जर तुम्हाला विचारलं तुमचं नाव काय, तर तुम्ही काय सांगणार का मी सच्चिदानंद रूप आहे म्हणून? नाही. मग तसं वर्ण नाटक करता आलं पाहिजे, पण आत्म सच्चिदानंदाला धरता आलं पाहिजे. आमचं काय होतंय? वर्ण सच्चिदानंद आणि आत्म मडकं. आमचा उलट आहे. आम्ही आत्म मडकं धरून बसलोय, वर्ण म्हणायला लागलोय सच्चिदानंद, पण आम्हाला जरा सुद्धा अपमान खपत नाही. आम्हाला जरा सुद्धा भाजीमध्ये मीठ कमी चालत नाही. आम्हाला एखाद्या वेळेला जेवण मिळालं नाही, चालत नाही. आम्हाला कुणी नाव घेतलं नाही तर चालत नाही. सगळं देहाचंच आहे आमचं. आमचं देवाचं काही चिंतनच नाही. म्हणून संत म्हणतात की या जीवाला काय झालाय? भ्रम झालाय. अज्ञानामध्ये त्याचं जीवन चाललेलं आहे. आणि अशा या अज्ञानातल्या जीवाला उपदेश देण्यासाठी सद्गुरू अवतीर्ण होतात आणि त्याला आपल्या मूळ स्वरूपाकडे काय घेऊन जातात? त्याला मार्गदर्शन करतात. आणि ते मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना व्हावं. हा जीवाला अनादी काळापासून झालेला भ्रम आहे की मी ब्रह्म नसून मी जीवही नाही, तर मी देह आहे, अशा पद्धतीची त्याची एक कल्पना झालेली आहे. कल्पना फक्त झालेली आहे. त्याच्या स्वरूपात बदल काय झालेला नाही. मातीमध्ये बदल काय झालेला नाही, सोन्यात बदल काय झालेला नाही, पाण्यात बदल काय झालेला नाही, दोरीत बदल काय झालेला नाही. काहीही झालेलं नसताना नुसता कल्पनेनं जीव स्वतःला समजायला लागलाय आणि नुसता जीवही समजत नाही, देहच होऊन बसला. अशा या देहाचं तादात्म्य घालवायचं असेल तर संतांनी काय केलेलं आहे? ह्या स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, या तिन्ही देहांच्या पलीकडे असलेलं महाकारण देह, त्या महाकारण देहामध्ये नेऊन त्याला उपदेश केलेला आहे की ऐक शिष्या, येथेची वर्म स्वये तूच आहेस ब्रह्म, या कारणे संदेह धरूच नकोस. स्थूल देह नाशिवंत आहे, सूक्ष्म देह नाशिवंत आहे, कारण देह अज्ञानकृत आहे, पण या तिन्हींना जाणणारं तुझं अस्तित्व जे आहे ते सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. अशा या सद्रूप, चिद्रूप, आनंद रूपाची ओळख आपल्याला व्हावी आणि जीव हा कृतार्थ व्हावा. आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, कारण शुभेच्छा ही ज्ञानमार्गातली पहिली पायरी आहे. अशी शुभेच्छा आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी आणि आपल्या सगळ्यांच्याकडून आशीर्वाद व्हावा. हे अनेक जन्माचं अज्ञानाचं गाठोडं निरसन व्हावं, त्या सर्व देहाचं निरसन व्हावं आणि आपल्याला या सर्व देहांच्या पलीकडे असलेलं जे काही प्रत्येक आत्मस्वरूप आहे ते आपलं स्वरूप आहे, ते आपल्याला प्राप्त व्हावी अशी मी शुभेच्छा देतो. आपल्याला सद्गुरू आशीर्वाद देतील आणि मग
कामनेचे महाराज जे आहेत त्या पाटील महाराज आपल्याला यानंतर मार्गदर्शन. सद्गुरुनाथ महाराज की